नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शिधापत्रिका धारक असाल आणि सरकारी रेशनिंग योजनेअंतर्गत तुम्हाला जर मोफत धान्य मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे। शिधापत्रिका धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे। काय नियम आहे सगळं जाणून घेणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करत जा। बघा, दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधा वाटप योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्नवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शिधापत्रिकेची कागदपत्रे दिली जातात, ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल इत्यादी सर्व काही अन्नधान्यांचे वाटप हे करत असतात। सरकार रेशन कार्ड धारकांसाठी वेळोवेळी पावले उचलत असतात। देशात कोट्यावधी लोक रेशन कार्डचा लाभ घेत असतात। तसेच सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन जसे गहू, तांदूळ, डाळी, मीठ इत्यादी अनेक गोष्टी देत असतात। शिधापत्रिका ही राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे, ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात हा दिला जातो। तुम्ही शिधापत्रिका योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा अपडेट हा आता आलेला आहे। रेशन कार्ड हा एक महत्वाचा दस्तावेज आहे, जो भारत सरकारकडून भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांसाठी अन्नधान्य मिळवण्यासाठी दिला जातो। शिधापत्रिकेत प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: एपीएल शिधापत्रिका, बीपीएल आणि नंतर हे अंत्योदय शिधापत्रिका। अन्न वितरण प्रणाली अंतर्गत सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शिधापत्रिकेत प्रदान केल्या जातात। मात्र अलीकडेच भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल केला आहे, ज्या अंतर्गत गरीब नागरिकांसाठी शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही। सर्व खाद्यपदार्थ जसे गहू, तांदूळ, गोड, रॉकेल इत्यादी ज्या काही वस्तू दिल्या जातात त्या पूर्णपणे मोफत दिल्या जातील। सर्व सक्रिय नागरिकांसाठी मोफत रेशन योजना खूप फायदेशीर ठरेल। तिचे फायदे देण्यासाठी भारत सरकारने बीपीएल रेशन कार्ड नवीन वर्ष 2024 साठी जारी केले। यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन हे तुम्हाला दिले जाणार आहे। भारत सरकारने जारी केलेल्या शिधापत्रिका यादी 2024 चा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकाला रेशन पुरवणे हा आहे। रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागणार आहे। परंतु रेशन योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक गरीब नागरिकाला 2024 पर्यंत मोफत रेशन हे दिलं जाणार आहे। आता हा जो 2024 पर्यंत मोफत जे रेशन दिलं जाणार आहे हे इलेक्शन तोंडावर आहे म्हणून दिलं जाते की काय, बट असो, जेवढे काही दिवस असतील ते शेतकऱ्यांसाठी, गरीब जनतेसाठी हे मोफत रेशन दिलं जाणार आहे। बट विचार करा, ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेस या गोष्टीचा विचार करू नका, कारण की 5 वर्षाचं मतदान एका या रेशनसाठी आपण दिलं पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही। आपला विचार आपण करावा, रेशनच्या नादात आपण पडू नये। फक्त आणि फक्त आपल्या भविष्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे ऍट द टाइम ऑफ वोटिंग। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। धन्यवाद।